नमस्कार मंडळी, चला तर कुठलेही वाटण किंवा शेंगदाण्याचं कूट न वापरता आज आपण गवार बटाटा मिक्स भाजी कशी बनवणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इथे आपण घेतलेला आहे एक मीडियम साईजचा बटाटा कट करून, तसंच गावरान गवारीच्या शेंगा इथे मी घेतलेल्या आहेत, पण तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। गवारीच्या शेंगा मोडून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, त्यानंतर यामधलं पूर्ण पाणी काढून टाकलं। आता इकडे आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। पॅनमध्ये ना 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल घातल्यानंतर लगेचच गरम झालं की त्यावरती गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे। आता गवारीच्या शेंगाची ही पद्धत तुम्हाला खरंच माहीत नसेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तेलावरती थोडा वेळ आपल्याला ह्या शेंगा अशाच भाजून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर आपल्या शेंगा आणखीन चविष्ट व रुचकर लागण्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे शेंगांना जबरदस्त चव येते आणि त्यामुळे शेंगांची चव अगदीच रुचकर लागते। त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेतलं। पुन्हा एकदा आता मिठामध्ये सुद्धा चांगल्या ह्या शेंगा परतवून घेऊया। तर ह्या शेंगा परतवून आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसेच तुम्ही आणखीन आपल्या आरकेस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। तर इथे आपण शेंगावरती झाकण ठेवून 2 मिनिटे चांगली वाफ दिलेली आहे। तर शेंगा चांगल्या भाजल्या गेलेत, 70% शेंगा आपल्या शिजल्या गेल्या आहेत। आता आपल्याला इथे शेंग देखील आपण चेक करून घेऊ शकतो, पण तुम्हाला इथे गवारीच्या शेंगांना डाग पडलेले दिसत असतील। तर अशा प्रकारे जर आपण गवारीची शेंग भाजून घेतली ना, तर गवारीच्या शेंगाची एक वेगळी अशी चव तयार होते। त्यामुळे गवारीच्या शेंगाची ही टिप्स आपल्याला अजिबात स्किप न करता अगदी याच पद्धतीने तुम्हाला शेंगा भाजून घ्यायच्या आहे। तर शेंगा भाजून झाल्या की लगेचच आपल्याला इकडे लागेल एक मिक्सरचं भांडं। त्यामध्ये एक छोटासा कांदा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घालायचा आहे। आता इथे आपल्याला गवारीच्या शेंगाची ही नवीन पद्धतीची युनिक भाजी बनवत असताना कांद्याचं प्रमाण फार इथे वापरायचं नाही, त्यामुळेच इथे आपण मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे। आता हा कांदा उभा आणि पातळ असा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये एक लसणाची पूर्ण कांडी घालून घेतली। गावरान लसूण इथे आपण वापरलेला आहे। तसंच 1 ते 1.5 इंच आलं साफ करून घालून घ्यायचं। थोडक्यात आपल्याला याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। जसं की आपल्याला भाजी खाताना यामध्ये टाकलेला कांदा लसूण हा जेवणामध्ये आला ना तर आणखीन रुचकर लागेल, अशा पद्धतीने दरदर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की लगेचच 5 चमच इतके जिरे घालून घ्यायचे। जिरेही आपल्याला चांगले फुलू द्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण। आता या वाटणामध्ये ऑप्शनल म्हणून तुम्ही टॅमॅटो तसंच कोथिंबीर हे वेगवेगळे म्हणजे पदार्थ वापरून तुम्ही वाटण तयार करू शकता, परंतु या पद्धतीचे वाटण तयार करून जर तुम्ही ही गवार बटाटा मिक्स भाजी बनवली ना, तर अफलातून अशी चव येते। तशीच आजवर तुम्ही कधीच या पद्धतीची किंवा या चवीची भाजी खाल्ली नसेल, इतकी जबरदस्त होते आणि बनवायला अतिशय सोपी आहे। जास्तीचा पसारा किंवा जास्तीचं साहित्य देखील ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही। तसंच आज आपण शेंगदाण्याचा कूट किंवा वाटण न वापरता ही भाजी इतकी दाटसर आणि एकसंध कशी बनवणार, त्यासाठी यामध्ये वापरलेली सिक्रेट टिप्स नक्की पहा। तर इथे 2 मिनिटे वाटण चांगलं तेलावरती परतवून घेतलेलं आहे, म्हणजे जसं की कांदा लसूण आणि आलं याचं वाटण तयार केलं तर ते परतवून घेतलं। त्यानंतर आवडीनुसार यामध्ये मसाले वापरायचे आहे, कितपत तिखट आहेत त्यानुसार। तर इथे आपण थोडंसं लाल तिखट तसंच घरगुती मसाला कुठलाही एखादा गरम मसाला आणि थोडंसं धना जिरा पावडर घालून घेतली। 1/2 चम्मच हळद हे सगळं मिक्स करून घेतलं आणि पाहू शकता मस्त खमंग असा ह्या वाटणामधून वास येत आहे। तर आज आपण शेंगदाण्याचा कूट न वापरता 2 चमचे बेसन पिठाचा वापर करून ही भाजी बनवतोय। हो, शेंगदाण्याच्या कूटापेक्षा कितीतरी पटीने ह्या बेसन वापरलेली भाजी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते। जर तुम्हाला शेंगदाण्याच्या भाज्या आवडत नसतील ना, तर या पद्धतीच्या आणखीन कुठली तुम्हाला भाजी पाहायला आवडेल हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे त्यावरती देखील आपण एक छानसा व्हिडिओ बनवू शकतो। तर इथे छान बेसन पीठ भाजून झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला बटाटा ॲड करून घेऊया। तर बटाटा ॲड केला की लगेचच आपल्याला ज्या भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत त्या देखील टाकून घ्यायच्या आहे।
कारण आपला बटाटा पटकन असा शिजला जातो, त्यामुळे बटाटा जास्त शिजू नये यासाठी आपल्याला यामध्ये गवारीच्या शेंगा देखील लगेचच टाकून घ्यायच्या आहे। तर आपल्याला गवारीच्या शेंगा सुरुवातीला परतत असताना किंवा शिजत असताना फक्त 70% इतक्या शिजवून घ्यायच्या आहे। आता आपण गवारीच्या शेंगा भाजत असताना थोड्याशा मिठाचा वापर केला असल्यामुळे इथे बेतानेच मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या मिठामध्ये तसंच या वाटणामध्ये छानसे असं हे सगळं परतवून घ्यायचं आहे। अगदीच 2 मिनिटासाठी हे परतवून घ्यायचं आहे। जास्त वेळ परतवायची गरज नाही, कारण आपण तेलामध्ये बेसन पीठ खमंग भाजून घेतलेला आहे। खमंग असा त्या वाटणाचा संपूर्ण वास आला की त्यानंतरच यामध्ये बटाटा व गवारीच्या शेंगा ॲड केलेल्या आहेत। त्यानंतर चांगलं परतवून झालं की लगेचच यामध्ये उकळतं किंवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे। गरम पाण्यामुळे भाजीला टेस्टही छान येते, तसंच आपल्याला हवी तितकी तरी देखील येते। आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून अशी चटपटीत भाजी बनवत आहोत। तसंच तुम्हाला खूप जास्त तेलकट खायला आवडत असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण इथे तुम्हाला कमीत कमी तेलाची कमीत कमी तेलकट भाजी कशी बनवता येईल हेच आपण प्रयत्न केलेला आहे। तर मस्त कमीत कमी तेलाची शेंगदाण्याचं कूट न वापरता, वाटण न वापरता झटपट होणारी गवार बटाटा भाजी आहे। आता आपण उकळी आल्यानंतर 2 मिनिटे झाकण ठेवून ह्या भाजीला मस्त 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे भाजी शिजवून घेतलेली आहे मंद गॅसवरती। पाहू शकता अगदी प्रमाणातच तरी आलेली आहे, तुम्हाला भाजीवरती कुठेही एक्स्ट्राची किंवा जास्त तरी दिसणार नाही। तर अशा प्रकारच्या भाज्या खायला खूप छान लागतात। तर आपण गवारीच्या शेंगा तर शिजल्याच असणार, पण बटाटा शिजलाय का ते चेक करून घेतलं। बटाटा छान असा शिजलेला गेलेला आहे। आता सगळ्यात शेवटून आपल्याला यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर। तर मस्त अशी आपली ही गवार बटाट्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भाजी रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे, वासही सुंदर येत आहे। आता ही भाजी तुम्ही तसंही राईस सोबत खाऊ शकता किंवा चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी कशाही सोबत जर ही भाजी खाल्ली ना तितकीच अप्रतिम आणि चविष्ट लागते। तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर पाहू शकता कुठलंही वाटण न वापरता किती मस्त दाटसर मस्त अशी एकसंध भाजी तयार झालेली आहे। तर चला मंडळी, तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर लगेचच पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर इथे मस्त खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे। आजवर तुम्ही कधीच गवार बटाटा मिक्स भाजी बनवली नसेल आणि खाल्ली नसेल, पण एकदा बनवा, आठवड्यातून 2 वेळा तरी बनवाल आणि नेहमीपेक्षा 1 पोळी किंवा 1 भाकरी जास्त खाल। इतकी चविष्ट आणि जबरदस्त ही भाजी तयार होते। तर भाजी खाण्यासाठी तयार आहे, व्हिडिओही तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।